मंडळी कोल्हापुरात आलं, आता मी कोल्हापूरचाच आहे, पण कोल्हापुरात आले की पहिलं ठिकाण ठरलेलं असते ते म्हणजे ही लक्ष्मी मिसळ. कारण इथं आल्यानंतर असा चरचरीत फरफडीत असा एकदम तवंग असलेली भरलेली मिसळ खाणं हे शास्त्र असते. ही माझी फेवरेट मिसळ आहे. इथं मी नेहमी येतो. इथला अमोल, त्याचे वडील हे आता माझे अगदी कुटुंबीय झालेले आहेत. तर ती 30 वर्ष त्यांनी ती चव कशी टिकवली किंवा त्यांनी तो आपला ब्रँड कसा बनवला. अर्थात 30 वर्ष त्यांनी ते ॲज इट इज ठेवलं आहे. आत गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तो ॲम्बियन्स तसाच काय. तर ती जी वाईब आहे ती मला फार महत्त्वाची वाटते. माझ्याबरोबर या मिसळीची सफर करूया. हे आहेत मिस्टर गुरव, यांच्यामुळे सुरू म्हणजे हे आता अमोलचे वडील आहेत. ते आग्रह कर करून खायला घालतात. गरम गरम म्हणून आग्रह करतात. ते कसं करतात तुम्हाला आता हळूहळू कळेल. मी आता जवळजवळ 1988 पासून रोज दुपारी एक मिसळ खातोय, संध्याकाळी एक वेळ जेवतोय डेली. संध्याकाळी दुपारी 2 वाजता मिसळ खायची, संध्याकाळी एक वेळ जेवायचं. हे अशी परंपरा चाललेली आहे. बरोबर. 1988 पासून मी तेच करतोय. रोज एक मिसळ. रोज एक मिसळ. पण काही त्रास होत नाही किंवा मळमळत नाही, जळजळत नाही. सिंपल साधी मिसळ आहे, म्हणजे अशी काय त्रासदायक नाही आहे. बरोबर. लक्ष्मी मिसळ मध्ये आलं की हाच माणूस जीव घेणं आग्रह करतो आणि खायला करतो सगळ्यांना. मिसळ कुठली बनते त्याच्यामध्ये कट आणि हा चिवडा हा जास्त महत्वाचा. याच्यामध्ये तुमचा हा चिवडा तुम्ही बनवला? आम्ही स्वतः बनवतो. आणि जो कट असतो तो तुम्ही शिकला की हे त्या कोठावळ्यांकडनं आलेली रेसिपी? नाही, मी पण शिकलो, ती आता रेसिपी मुलगा पण शिकला, सगळ्या गोष्टी झाल्या या. ती रेसिपी जी 1988 ला जी होती तीच पूर्ववत चालू आहे. तीच आहे. त्याचं माप म्हणजे त्याला एवढंच प्रत्येक गोष्ट घालायची, हे सगळ्या गोष्टी त्या ज्या मोजून ठेवलेल्या आहेत त्या सुरू आहेत. त्यामुळं चव एकच आहे आणि त्यासोबत सातत्य. ते सुट्ट्यांचं अनेकांना माहित नसेल, पण उद्योग जो करतो त्याला सुट्ट्यांचं वावडा असतं असं म्हणतात. तुम्ही किती सुट्ट्या घेतल्या आतापर्यंत? तरी या 16 वर्षामध्ये 9 सुट्ट्या झाल्या. 16 वर्षामध्ये 9 सुट्ट्या. आणि माझ्या बघण्यात म्हणजे माझ्या या 9-10 वर्षांमध्ये फक्त 5 सुट्ट्या झाल्या. बरं. 9 सुट्ट्या कुठल्या घेतल्या? मुलगी लग्नाला ऐकण्यासारखं आहे. मुलगी लग्नाला एक दिवस, मुलगी लग्नाला एक दिवस, 2-3 घर बांधले प्रत्येक ठिकाणी एक दिवस. आई वारली त्यावेळेला एक दिवस आणि बाबा वारले त्यावेळेला एक दिवस. एक दिवस. आणि मोदीने एक दिलेली की लॉकडाऊन मध्ये आम्हाला. लॉकडाऊन आणि लॉकडाऊन ती एक मोठी होती. बाकी दिवस 360 म्हणजे लॉकडाऊन सुरू असतो. आणि लॉकडाऊन मध्ये देखील मी म्हणजे आता हॉटेल बंद आहे याचा अर्थ आम्हाला ते परवाना होता की होम डिलिव्हरीचा. तर मी इथून पन्हाळ्यापर्यंत जायचो होम डिलिव्हरी द्यायला. एका मिसळसाठी पण जायचो, ते कस्टमर तुटू नये यासाठी. आता ते कस्टमर आवर्जून येते की लॉकडाऊन मध्ये आपल्याला काय घातले. गरम पाव कोल्हापुरामध्ये सर्वसाधारणपणे असा पाव मिळतो, पेटी पाव म्हणतात त्याला. मुंबईमध्ये, पुण्यामध्ये मिसळीबरोबर पावभाजीचा पाव वापरला जातो, पण इथं पेटी पाव असतो. हा आपला सँडविचचा पाव नाही, हा जाड असतो आणि हा आता गरम आहे, गरम पाव. आणि अमोल मला म्हणाला की तुम्ही 9-9:30 वाजता मी तुम्हाला गरम पाव देतो. गरम पाव जनरली कुठे मिळत नाही, पटकन खाता येत नाही. पुण्यात, मुंबईत तर नाहीच नाही. सो आता ह्या क्षण आलेला आहे. तुम्ही फार काय बोलत नाही, आपण आता सुरू करूया. चला. भरपूर साईड पाव. होय, पण ते दर्दी आहेत सगळे. वा वा. बसायला उत्तम जागा आणि भरपूर आग्रह. सेलिब्रिटी कोण कोण आले आणि लक्षात राहिलेला अनुभव काय? सेलिब्रिटी तर भरपूर आहेत. म्हणजे
आता काय मराठी इंडस्ट्री सगळ्या येऊन गेल्या म्हणायला हरकत नाही. बरेच सेलिब्रिटी आहेत आणि क्रिकेटर आहेत. नेती मंदना राधा यादव मंदना जी आता वर्ल्ड चॅम्पियन झाले, ती दोघी मला वाटते एकदा येऊन गेल्यानंतर परत आल्या, त्या ऐश्वर्याताईने पाठवलेल्या. असे म्हणजे बरेच जण आहेत. आपला आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यावेळी मुख्यमंत्री होते, त्यावेळी त्यांनी मिसळ खात होते आपले. आता हे खातात. उदय सामंत इथे येऊन मिसळ खातात, उद्योगमंत्री. तसंच सेलिब्रिटीमध्ये सई तामणकर आहेत, बरेच. आता नाव काय रेड्डी आहेत. यामध्ये चवीमध्ये वेगळे बदल करावे, काही ऍडिशन करावे, पण हे जर सगळं प्रयोग करून बघायची हौस असते. हे टाकून बघूया, ते टाकून बघूया. नाही, काय गरज नाही आम्हाला. मिसळीचे वेगळे प्रकार करावे वाटले. काय मटकी मिसळ, जे आहे ना, मिसळ आहे, जे पूर्वीपासून जे चालू आहे ना, तेच चांगलं लोकांना आवडते, तेच चांगलं घालायचं लोकांना. बाकीची काही गरज बरेच नाही. लोक येऊन सुचत आम्हाला की असं करा तसं करा, पण काय होतंय मग ते जर करायला लागलो तर हा क्राऊड बंद होणार. प्रत्येक जणांची चॉईस वेगळी असणार, प्रत्येक जणांचं बोलणं वेगळं असणार आहे, आणि त्याकडे आपण लक्ष द्यायचं. जे कोल्हापूर आपलं आहे ते द्यायचं. ही जी जागा आहे ही अशीच का ठेवली आहे? हे म्हणजे इंटेरियर करावं आणि ते चांगलं हा. करावं, मोठं करावं. कोल्हापूर जरा मोठंच, आजूबाजूला मोठी जागा डोक्यात विचार आलेला. मग 2016-17 दरम्यान मी फेसबुकवर ग्रुप आहे, बरं. काय आपलं फेसबुकचा एक ग्रुप आहे कोल्हापूरचा आहे, त्याच्यावर मी पोल टाकला होता की असं असं बदल करायचं डोक्यात आहे, काय करावं. तर तिथे 80% लोकांचं आलं की नाही असं ठेवा. आणि काय आवश्यकता नाही बदल करायचा. हा जे आहे ते व्यवस्थित आहे. टिकवून ठेवा. हा, टिकून ठेवायचं तेच महत्वाचं आहे. आणि कसं आहे, जो कोण आमदार खासदार जे येणार आहेत ते पण इथंच खात्यात, तुम्ही पण इथंच खाताय. असं काही वेगवेगळं करण्याची काही गरज नाही. चव जर मिळत असेल तर टपरी पण खात्यात माणसं, लक्षात घ्या. वा वा. पण जर मिळत नसेल तर 5 स्टार पण जाणार नाही. मग इथं तर काय वाईट नाही. तुम्ही आता हळूहळू मसाले वगैरे पण काढले तर हो, की हे आपले हेच मसाले वापरून आपण मिसळ करू. हा. हे आता बायकोनं म्हणजे मिसेसने तयार केलेला आहे. आता त्याला चांगलं चाललंय ते, तो त्याचा बिझनेस चांगला चालू आहे. आणि मिसेस पण याच बिझनेस मध्ये आहे. हो, तिथं ते मसाले करतात. हा. म्हणजे लक्ष्मी मिसळमध्ये आल्यानंतर मला माझे काही मित्रमंडळी नेहमी भेटत असतात. त्यापैकी आज माझ्याबरोबर आहेत रोहन स्वामी. कोल्हापुरातल्या कोल्हापूरकराला रोहन स्वामी माहित नाही तसं होऊ शकत नाही, आणि एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमधल्या सगळ्यांना रोहन स्वामी माहिती आहेत. स्वामींनी अनेकांना इथंच सेलिब्रिटींना आणलेलं आहे. कोण कोण आणलंस तू इकडे? ऑलमोस्ट मराठीतल्या 80% इंडस्ट्री इथे येऊन गेले. नावाल्यापैकी सई तामणकर मॅम त्यांच्या ज्यावेळी बेरोजगार सई तामणकर या पावाला काय म्हणली, ह्याला पाठ म्हणतात ऍक्च्युली सभ्य भाषेमध्ये. ती काय म्हणली, सई तामणकर याला काय म्हणली? तर सांगू तुम्हाला पावा तो ढुंग नाही म्हणे. तिला सांगणार नाव आता आहे. त्याचा रील कापरे आता व्हिडिओ आहे तसा. साईड पाव. साईड पाव म्हणजे ब्रेडचं ढुंगण. आणि हा आहे तो अमृत सावंत. हा माझा कॉलेजचा मित्र आहे. ही अशी माझी मित्रमंडळी काम आम्ही इथे येतो. ते पोकाडा. जीव घेतो की जीव घेऊ नका. सुरू आहे. जीव घेणं आग्रह रामभाऊ, जीव घेणं आग्रह करतात. इथली मिसळ खाल्ली की लोड होतात माणूस, लोड. बस जेवण करून आलोय. जेवायचं नाही, आता झोपायचं जाऊन. तेच आहे, दुकान उडून नाही करूया. बस बरोबर. आता काय काम करायचं नाही, जाऊन निवांत करायचं. तुम्ही काम करा. आम्हाला झोपा सांगा, ते- ते पैसे मिळवणार. ना. आम्हाला झोपा सांगा. आम्ही काय करायचं? खरंच आहे ती. म्हणजे आम्ही- ते मान्य पण करत आहेत म्हणाले. मान्य करतोय की. म्हणजे आम्ही बेरोजगार. अजून 2-2 पाव खायचं काय. जरा साईडचं 1-2 काढून ठेवतो बाजूला. मी घेतो. ते ठेवायचं डिश. मी घेणार आहे. डिश ठेवायची. नाही थांबा. खरंच घेतो. आता बस बस मी घेतला बस. संपवाय सगळं. जनरली मद्य चढतं असं नसतं. प्रेम चाललंय कोल्हापूर. मिसळ पण चढते. इतकं खाणं झालेलं आहे. मिसळ संपलेली आहे. ऍक्च्युली आता आणखी एका ठिकाणी जायचं मला शूट आहे. अजिबात मूड नाही. आता माझा एकूण इथं मला असे पिन्स लावायला लागणार आहेत डोळे उघडायला, आणि आता रूमवर जाऊन झोपायचा असा विचार मी करतोय. त्याशिवाय मिसळीला न्याय दिला जाणार नाही. माझे सहकारी काय म्हणतात बघूया, पण मतिदार्थ कळला असेलच तुम्हाला. भजी खातोच आता. संपून टाका.